नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, खूपदा काय होतं ना की मार्केटमधनं जसजसा आंबा कमी होतोय तसं ना आपल्याला आंब्याचे वेगळे वेगळे पदार्थ सुचतायत. मला माहिती आहे तुमचंही तसंच होतं ना. अगं त्यांचं काय, आपलंही असंच होतंय. म्हणजे जसा जसा मार्केटमधून आंबा कमी होतोय तसं आंब्याचा एखादा नवीन पदार्थ ट्राय करावा असं वाटतंय. मला माहिती आहे अमृता आज आपल्याला आंब्यापासून असाच एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो नक्की. आंबा तर भारी आहेच हो, पण आंब्याचा हा मँगो मलाई रोल लागेल एकदम भारी. वाट कसली बघताय मग? चला करायला घेऊयात तो घरच्या घरी. हा जो मँगो मलाई रोल आहे ना मनीषा, तो जर तू फ्रीज मध्ये ठेवून गार करून खाल्लास ना तर त्याच्यासारखा मँगो डेझर्ट दुसरा कोणताच नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक स्टफिंग बनवायचंय. बरं. आपण काय करूयात, आपण घेतलेलं आहे 100 ग्रॅम पनीर. बरं. पनीर कोणतंही चालेल मनीषा, अगदी आपण होममेड बनवलेलं पनीर असेल तेही चालेल. फक्त तुम्हाला मोजून 100 ग्रॅम घ्यायचं आहे. बरं. आणि बाकीचे जे जिन्नस आहेत ते आपण मेजरिंग जे कप असतात त्याने मोजून घेतलेले आहे. तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1/4 कप मिल्क पावडर. बरं. अच्छा, म्हणजे पनीर आणि बाइंडिंगला घालतोय का आपण मिल्क पावडर? बरं. यात आता आपल्याला घालायचं आहे 1/4 कप साखर. साखर तुम्ही तुमचा आंबा जितपत गोड आहे त्यानुसार थोडी कमी जास्त करू शकता. मला वाटतं अमृता दूध पावडरही आहे. हो. आंबाही तसा गोड असतो. आणि आपण काय केलं म्हणजे ह्याच्यात पनीर घातलंय, तर पनीरला जो गोडवा यायचा आहे त्यासाठी फक्त साखर. आणि जो मेजरिंग कपचा मोठा 1 कप असतो तितका 1 कप आंबा. बरं अमृता, तू जो हा आंबा घेतलाय हा हापूस आहे की केशर आहे? कुठला आंबा आहे? हा रत्नागिरी हापूस आपण घेतलाय आता. बरं. पण तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरीही चालेल ना? हो. बरोबर. आणि याच्यात आपल्याला घालायचंय 1/4 कप दूध. बरं. आणि ह्याची एक छान पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची. अशी छान ह्याची एक स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. बरं. यात आपण मिल्क पावडर घातली आहे त्यामुळे पनीर इझिली बारीक होतं आपलं. बरोबर. आता ह्याला आपल्याला शिजवायचं. बरं. शिजवायचं याच्यासाठी कारण की आपल्याला स्टफ करायचं आहे. बरं. तर त्याची जी एक लेवल आहे ती थोडी थिक झाली पाहिजे. मला वाटतं अमृता, शिजवताना जर का नॉनस्टिक पॅन घेतलं ना तर ते चिकटणार नाही. हो अगदी. फुल फ्लेम करू? नाही, मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं. बरं. पनीर घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मनीषा, की पनीर फ्रेशच असलं पाहिजे, नाहीतर ते एकदम असं फाईन पेस्ट होणार नाही त्याची, ते मिक्स होणार नाही. बरं. ह्याला मीडियम गॅसवर आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. बरं. मनीषा बघ, हे छान घट्ट झालंय. हो. आता आपल्याला ह्याच्यात काय करायचं, साधारण पाव चमचा वेलची पावडर घालायची. बरं. वेलची पावडर शेवटी ह्याच्यासाठी कारण की त्याचा वास जो आहे तो छान त्याच्यामध्ये राहिला पाहिजे. बरोबर. आणि पनीर असल्यामुळे मला वाटतं अमृता बघ असं त्याला थिकनेस छान आलाय. आता हे झालं? हो, गॅस बंद कर. हे आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं. मनीषा, हे आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते छान गार झालंय. आता पुढची प्रोसेस काय आहे, आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे. बरं. ब्रेड तुम्ही इथे मी नॉर्मल ब्रेड घेतलाय, तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड घेऊ शकता किंवा व्हीट गहूचा ब्रेड पण घेऊ शकता. बरं. ह्याच्या ज्या कडा आहेत ते आपल्याला काढून टाकायचे. बरं, ब्रेड घेताना एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रेड हा फ्रेशच हवा. हो ना अमृता? नाहीतर शिळा ब्रेड असेल ना तर रोल तुमचे नीट होणार नाही. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की ब्रेड जे आहे ते फ्रेश आणा. ह्याच्या सगळ्या कडा आपण काढून टाकल्यात. बरं. आता आपल्याला काय करायचंय मनीषा, ह्याला छान लाटून घ्यायचंय. तुमचा ब्रेड जर फ्रेश नसेल ना तर हे लाटलं असं जात नाही, तो मधून ब्रेक होतो. त्यामुळे हे बघ मनीषा, हे छान झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे जे आपण स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग घ्यायचंय आणि या ब्रेडला मध्ये लावून घ्यायचंय. अगदी पातळ लेअर मध्ये आपल्याला हे स्टफिंग या ब्रेडला लावून घ्यायचं या पद्धतीने. बरं. आता काय करायचंय, हलक्या हाताने हा ब्रेड आपल्याला रोल करायचा आहे. खूप जोर नाही द्यायचा या ब्रेडवर, नाहीतर तो ब्रेड सुटू शकतो. हे असं. आणि हा आपण लाटून घेतलाय त्यामुळे हा अगदी इझिली इकडे प्रेस होऊन जातो. बरोबर. ह्याला बंद करायची काही गरज लागत नाही. असेच आपण अजून रोल बनवून घेऊयात. अमृता, छान आयडिया आहे ही. हो, म्हणजे मुलांना तर आवडेल, मोठ्यांनाही आवडेल. आणि लागतं इतकं सुंदर ना मनीषा. म्हणजे एकच आहे की तुम्ही थोडस छान फ्रीज मध्ये गार करून सर्व करा. बरं. म्हणजे ते थंड खायला अजून छान लागतं. हो. अमृता, एरवी हा रोल करताना आपण जो बेस घेतो तो जनरली खवा किंवा पनीर हे वापरतो. हो, अगदी. त्याची प्रोसेस थोडी लांब आहे मनीषा. ब्रेड हा एक त्याला शॉर्टकट ऑप्शन आहे. बरोबर. हे कसं आहे, ब्रेडनी काय होतं, थोडं पटकन होतं. म्हणजे अर्थात तुम्ही खवा आणि पनीरचाही बेस बनवू शकता, पण जर का पटकन खायचा असेल ना तर ब्रेड हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि मला वाटतं तुम्हाला व्हाईट ब्रेड जर का नसेल वापरायचा तर तुम्ही ब्राऊन ब्रेड पण वापरू शकता. किंवा आजकाल बाजारात मल्टीग्रेनचा पण ब्रेड मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता. आपले मँगो रोल रेडी आहेत मनीषा. याच्यावरती ना आपल्याला एक छानसा मँगो सॉस घालायचा आहे. खूप इझी पद्धत आहे करायची.
त्यासाठी आपण काय केलंय, 1 कप मँगो घेतलाय. आंबा जो हापूस आंबा आपण घेतला होता स्टफिंगला तोच. बर. त्यात आपल्याला घालायचंय 1/4 कप दूध आणि 1/4 कप साखर. बर. आंबा जसा गोड आहे तसं साखर कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि ह्याची एक फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. आपला जो मँगो सॉस आहे तो तयार झालाय. फक्त एक सेफर साईड, त्याच्यामध्ये काही राहायला नको म्हणून तो आपल्याला गाळून घ्यायचा. बर. आपल्याला जी प्युरी हवी आहे हो. ती एकदम स्मूथ आली पाहिजे म्हणून आपण ते गाळून घेतोय. काय होतं, आंबा कधी कधी थोडासा छोट्या पीसेस मध्ये शिल्लक राहतोच, आपण किती ग्राइंड केलं त्याला तरी. पण मला वाटतं अमृता थोडासा तसा राहिला तरी चालेल. हो ना. त्यामुळे तुम्हाला जर का गाळणीने गाळायचं नसेल ना तरी सुद्धा चालेल. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की इथं आपला ओरिजिनल हापूस होता, त्यामुळे आपल्या सॉसला बघ कलर अगदी छान आलाय. पण जर तुमचा आंबा थोडासा रंगाला कमी असेल तर तुम्ही इथे येलो फूड कलर पण वापरू शकता. मनीषा, आपले मँगो रोल रेडी आहेत, आपला मँगो सॉस ही रेडी आहे. आता आपण याला सर्व करूया. बरं. हा मँगो सॉस आपल्याला या छान याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. सॉस जो आहे ना तो शक्यतो पातळ ठेवा, कारण की ब्रेड जो आहे तो सगळा सॉस शोषून घेईल ना, त्यामुळे तो शक्यतो पातळच ठेवा. पण अमृता, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असा हा सॉस आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अमृता, एखादा पदार्थ करताना जेवढी मजा येते ना तेवढा तो सर्व करताना पण मजा आली पाहिजे, म्हणजे खाणाऱ्याला पण ना एकदम छान वाटतं. हे दिसायला इतकं छान दिसत आहे ना की पटकन एक रोल उचलून खाऊन घ्यावा. आणि तू बघितलंस का, अगदी कमीत कमी सामानात हा इतका छान गोड पदार्थ तयार होतो. फक्त आंबा संपायच्या आधी तुम्ही हा ट्राय करा. छान असे डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप आणि अजून या पदार्थाची रंगत वाढवण्यासाठी 2-4 केशरच्या काड्या. म्हणजे एकदम शाही रोल झाले. पदार्थ असा दिसला पाहिजे ना मनीषा की बघता क्षणी खावा असा वाटला पाहिजे. हो, खरंय. वा वा अमृता, झाला की नाही आंब्यापासून एक मस्त असा पदार्थ. हो, पण अट एकच, हा पदार्थ छान फ्रीजला गार करायचा आणि मगच खायचा. अहो, असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन्स.